पण आता विषय असा आहे, सिटीमध्ये गाडी चालवायची आहे. बरं, गाडी फ्युल इफिशियंट सुद्धा असायला पाहिजे, त्यानंतर गाडी सेफ सुद्धा असायला पाहिजे, प्लस गाडीमध्ये स्पेस चांगला असायला पाहिजे आणि गाडी SUV सुद्धा असायला पाहिजे. आणि असं जर सर्व गुण संपन्न कॉम्बिनेशन पाहिजे असेल तर अशी गाडी मार्केटमध्ये जवळपास नाहीच आहे असं धरून चला. बट आता असं नाही आहे, कारण की टाटा मोटर्सने एक नवीन बेंचमार्क सेट केलेला आहे मायक्रो SUV सेगमेंटमध्ये. आणि टाटा पंच जर पाहिली तर ही गाडी CNG मध्ये तर आधी येतच होती, आता फेसलिफ्ट आलेले आहे, प्लस या गाडीमध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स पण देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे तुमचं रनिंग जास्त सिटीमध्ये आहे किंवा हायवेवरती सुद्धा आहे आणि तुम्हाला तो मॅन्युअलचा जास्त झंझट नको आहे, ऑटोमॅटिक गिअर बॉक्स पाहिजे, प्लस चांगलं मायलेज सुद्धा पाहिजे, तर टाटा पंच ही तुमच्यासाठीच आहे. आणि आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या की टाटा पंचबद्दल तुम्हाला जाणून घेणं नक्कीच गरजेचं आहे. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, माझं नाव विशाल विजाटे, तुम्ही पाहताय आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. चला आपण माहिती घेऊया टाटा पंचबद्दल. पहिला मुद्दा आहे, ह्या गाडीची सर्वात मोठी हायलाईट म्हणजे ही गाडी येते CNG प्लस ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सोबत. आता ह्या सेगमेंटचा तुम्ही जर विचार केला, समजा तुम्हाला CNG गाडी घ्यायची तर तिथे फक्त मॅन्युअल गिअर बॉक्स ऑप्शन जो आहे तो उपलब्ध आहे. सोबतच ऑटोमॅटिक गिअर बॉक्स जर गाडी घ्यायची असेल तर तिथे फक्त पेट्रोल इंजिनचाच ऑप्शन उपलब्ध आहे. पण टाटा मोटरने जर पाहिलं ना, हे लिमिटेशन आता पूर्णपणे संपवलेले आहेत, कारण की ही गाडी जर पाहिली तर CNG प्लस ऑटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये लॉन्च केलेली आहे. CNG कारचा एक मोठा प्रॉब्लेम असा असतो की त्या गाड्यांमध्ये जो CNG टँक आहे हा डिक्कीमध्ये येऊन जातो आणि सिंगल जो CNG टँक आहे त्यामुळे तुम्हाला बूट स्पेस हा मिळतच नाही. बट इथे टाटा मोटर्सने काय केलेलं आहे माहिती का, स्मार्टली इथे 2 सिलेंडर दिलेले आहेत आणि ते एकदम खालच्या साईडला जर पाहिलं तर माउंट करण्यात आलेले. त्यामुळे इथे तुम्हाला 210 लिटरचा जो बूट स्पेस आहे हा मिळून जातो आणि त्यामुळे इथे तुम्ही तुमचे डेलीचे जे लगेज वगैरे आहेत, लॉंग जर्नी करायची आहे, गावाकडे जायचं आहे, चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचं साहित्य देखील ठेवू शकता आणि लॉंग जर्नी सुद्धा करू शकता. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपला असा असणार आहे की हे पहा, CNG कार म्हटलं की आपल्या मनामध्ये काय येतं की नॉर्मल CNG कार, त्याच्यामध्ये काही फीचर्स वगैरे नसतील. ह्या गाडीमध्ये तुम्हाला कनेक्टेड कारचं जे फीचर आहे हे सुद्धा येऊन जातं. टाटा मोटरचं जे आयरा ॲप आहे याच्या माध्यमातून तुम्ही गाडीशी कनेक्ट राहू शकता आणि तिथे तुम्ही तुमच्या गाडीचं लाईव्ह ट्रॅकिंग करू शकता. सोबतच जिओ फेन्सिंगचं फीचर देण्यात आलेलं आहे. सर्व्हिस रिमाइंडर तुम्हाला इथे येतो, सर्व्हिस सेंटर कुठे हे तुम्ही पाहू शकता, थेफ्ट अलर्ट सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो आणि असे भरपूर फीचर जर पाहिलं तर आयरा ॲपमध्ये देण्यात आलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुमच्या गाडीशी कनेक्ट देखील राहू शकता. त्यामुळे हे जे मार्केटमध्ये बोलतात ना तुम्हाला की CNG गाड्यामध्ये फीचर नसतात किंवा CNG गाड्या जास्त टेक लोडेड नसतात, तर माझ्या मते टाटा मोटर्सने हे ॲप कनेक्टिव्हिटी या गाडीसोबत देऊन आहे ना, त्यांचं जे तोंड आहे ना ते पूर्णपणे आता बंद केलेलं आहे. चौथा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा, सेफ्टी. हे पहा, आजकाल जे कोणी पण कार घेत आहे ना तर त्यांच्या मनामध्ये एक नक्कीच येतं की आपली गाडी सेफ असायला पाहिजे आणि टाटा मोटर्स म्हटलं की सेफ्टीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही. टाटा पण जर पाहिली तर ही ऑलरेडी GN कॅपमध्ये जर पाहिलं तर 5 स्टार रेटेड घेऊन आलेली कार आहे आणि ही गाडी जर पाहिली आता सध्या सेफ्टी पॅकेजनुसार जर पाहिलं तर सेफ्टी देखील या गाडीची चांगली झालेली आहे. गाडीमध्ये 6 एअरबॅग दिले जातात. सोबतच गाडीमध्ये जर पाहिलं तर हाय स्ट्रेंथ स्टील जे आहे ते देण्यात आलेलं आहे. एक चांगला जो बॉडी स्ट्रक्चर आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. आणि शेवटी काय असतं माहिती का, ज्यावेळेस आपण कुठली गाडी चालवतो ना आणि त्या गाडीचं जर सेफ्टी रेटिंग चांगलं असेल तर आपण कॉन्फिडेंटली ती गाडी रोडवरती चालू शकतो आणि ज्यावेळेस फॅमिली असेल तर अजूनच पीस ऑफ माइंडने आपण ही गाडी चालू शकतो. सो माझ्या मते सेफ्टीमध्ये जर पाहिलं तर गाडी पंच ही 5 स्टार आहे आणि सेफ्टीमध्ये तुम्हाला कुठलंही कॉम्प्रोमाइज जे आहे ते ह्या गाडीमध्ये करावं लागणार नाहीये. पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा तो असतो प्राइसिंग. कुठली गाडी घ्यायची असेल तर त्या गाडीची किंमत खूप महत्त्वाची असते. टाटा पंच CNG ऑटोमॅटिक जर तुम्हाला घ्यायची असेल तर ह्या गाडीची एक शोरूम प्राइस सुरू होते ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची CNG सोबत 8,54,000 पासून आणि टॉप मॉडेलची किंमत जाते 10,54,000 पर्यंत. आणि ह्या सेगमेंटमध्ये जर पाहिलं ना, कुठलीही दुसरी कार नाही आहे जी की ही प्राइस मॅच करू शकते किंवा ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देऊ शकते. सो त्यामुळे माझ्या मते एक व्हॅल्यू फॉर मनी पॅकेज सोबत जर पाहिलं तर ही गाडी तुम्हाला एक चांगला जो स्पेस आहे आतल्या साईडला तो देखील ऑफर करते. प्लस तुम्हाला रिअर साईडला AC सुद्धा देण्यात आलेलं आहे. Type-C केबल जी चार्जिंग फास्टची जी कॅपेबिलिटी आहे ती सुद्धा ही गाडी ऑफर करते आणि सोबतच एक स्पेशियस कॅबिन एक्सपिरियन्स आणि हो, सनरूफ सुद्धा गाडीमध्ये आहे बरं का. ओके, तर आता कन्क्लुजनवरती येऊया. हे पहा, तुम्हाला एक बजेट फ्रेंडली प्लस सेफ प्लस मायलेज देणारी, ट्रॅफिकमध्ये कुठलाही स्ट्रेस नको आहे,
फक्त ॲक्सलेरेशन आणि ब्रेक पॅडलवरती तुम्हाला कंट्रोल ठेवायचा आहे. तर टाटा पंच ही नक्कीच तुमच्यासाठी आहे. गाडीची प्राइसिंग सुद्धा जर पाहिलं तर 8,54,000पासून CNG AMT गिअरबॉक्सची जी आहे ते सुरुवात होते. तर तुम्ही विचार करत आहात एक फॅमिली कार घ्यायची आहे जिचं बजेट देखील एक 10 लाखाच्या आसपास असेल, तर टाटा पंच CNG ही तुमच्यासाठी नक्कीच चांगला ऑप्शन आहे. गाडी सेफ सुद्धा आहे. टाटाची जी सर्व्हिस आहे ही सुद्धा दिवसेंदिवस जर पाहिलं तर इम्प्रूव्ह होत आहे. सो याच्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.